तरी झाले गावच नाही आले राजकारणामध्ये झालं गेल्याची कोणाला मतदान केलं हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही जर एखाद्या महिलेकडे जर असं करत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाटप कसं बनावं. त्यामुळे यापुढे मी आपल्याही बांधवांना सांगतो की कुठल्याही बाबतीमध्ये कसल्याही पद्धतीमध्ये कुणी जर कशी पोस्ट टाकली तर त्याला प्रत्युत्तर देऊ नका. आपल्याला त्यांनी काहीतरी खाल्लं म्हणून आपण खायचं आपल्याला सगळ्यांना कसल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडत आणि जातीमध्ये जे निर्माण होईल हे पण आपण पाळायचे. जर कुणी यापुढं सर्वांना म्हणजे त्या बाबांना पण विनंती जे टाकतात ते व्हॉट्सअपवरती विनाकारण जे जातीमध्ये गेलं निर्माण करतात त्यांना मी सांगतो की आता झालं गेलं बाद झालं. आता यापुढं तुम्हाला जशा तसं उत्तर आम्ही व्हॉट्सअपवरती नाही पण आम्ही तुमच्या घरापाशी उत्तर मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण इथं आलात. मोर्चा ही शांततेत आपण पार पाडलेला आहे. यानंतर बरेचसे वक्ते बोलणार आहेत पण शेवटी एवढंच सांगतो आपणही सांभाळून घेऊ, परंतु दुसरा जर आपल्या अंगावर आला तर आपण सिग्नल टाकल्याशिवाय राहणार नाही. तेवढे धन्यवाद. बाळासाहेबांनी जातीयवाद होणार नाही अशा प्रकारचं आपल्याला संबोधन केलेलं आहे. यानंतर बावीगावचे सरपंच नवनाथराव दाखले हे आपल्याला मार्गदर्शन करतील. घोषणा द्या. पण आता मला कळले जेवलेले नाही पण रात्री तर जेवलेले आहेत ना, तेवढा आवाज आला पाहिजे रात्री जेवलेले. भगवान बाबा की, भगवान बाबा की, एक ओबीसी, ओबीसी पर्व, एकच पर्व, एकच पर्व. पंकजाताई तुम आगे बढ़ो, गुंडे साहब अमर रहे, गुंडे साहब अमर रहे. आपल्या सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो आणि आपण सर्वजण एका ओबीसी ग्रुपच्या माध्यमातून समाज कंटकने केलेल्या पोस्टवरती निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
आम्ही आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजाचे माणसं असतील तर ती व्यक्तीच आहे आणि ते माणूस असताना त्यांचं रक्त वेगळं नाही. राजकारण झालं, मतदान झालं, लोकशाहीला जो निकाल द्यायचा आहे तो दिला, तो पचवलाही सर्वांनी, आनंदही पचवलाय आणि पराभवही पचवला. मग आता ज्या व्यक्तींना काही काम नसतील, मला ओबीसी समाजातल्याही नेत्यांना आमच्या मार्गदर्शकांना विनंती करायची आणि समोरून जे काही लोक टाकतात त्याही नेत्यांना विनंती करायची की आपण सर्वजण ठरून निघाल्यानंतर शिरूर शहरात चौकात अनेक बीडला गेलो, कुठे गेलो ते एकत्र बसतो, गप्पा मारतो, चर्चा करतो, एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करतो आणि आपण प्रत्येकाला सहकार्य करतो. आपलं रक्त काय कोणाचं वेगळं आहे का? मग मतदान आलं की जातीवाद होतो, मग मतदानही झालं, सगळ्या गोष्टी संपल्या आणि आता तुम्ही का पोस्ट टाकताय? जर तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी म्हणून आम्ही गप बसलोय आणि आम्ही पोस्ट टाकल्या तरी काही होत नाही, ते अजिबात मनात आणू नका. तर ओबीसी बांधवांना सांगतो, आपण कोणी पोस्ट टाकली, आता चेअरमन सांगितल्याप्रमाणे पोस्ट टाकायची नाही. जर आपण एक वेळेला दोन वेळेला सांगूनही त्याच्यावरती फरक पडत नसेल तर डिपार्टमेंटलाही आम्ही विनंती करून आम्ही आमच्या हिशोबाने पोस्ट बंद करू. मी डिपार्टमेंटला विनंती करतोय, मी इलेक्शन चालू असताना एक पोस्ट केली होती, सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे. डॉक्टर साहेब असते तर त्यांना विनंती आहे, मी स्वतः जाऊन गुन्हा नोंदवला, त्याच्यावर तुम्ही आरोपी अटक केला का? त्याच्यावर त्याला बोलून घेतलं का? त्याला 107 खाली त्याला जामीन दिली का? काय कारवाई केली तुम्ही आम्हाला उत्तर द्या. आणि आम्ही जर दिलेल्या तक्रारीचा तुम्ही जर शहानिशा करत नसाल आणि त्याच्यावर निर्णय घेत नसाल तर शेवटी आमचाही नाविलाज असेल. कारण आम्हाला पर्याय नसेल. आम्ही आम्हाला आता डॉक्टर साहेबांनी नेमकी त्याचं उत्तर द्यावं. मी स्वतः एनसी केलेली आहे की त्याच्यावरती तुम्ही काय कार्यवाही केली आणि तुम्ही जर कार्यवाही केली असती तर हे समाज करतात ज्याला घरातून उठल्यानंतर, घराच्या बाहेर आल्यानंतर फक्त घरातून आई वडिलांच्या जेवणावरती खायचं, जेवायचं आणि बाहेर जाऊन मोबाईल घेऊन त्याच्यावरती कुठेतरी पोस्ट करायचा आणि समाजामध्ये दुरी निर्माण करून वाद लावायचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट जर डिपार्टमेंटनी कार्यवाही करून बंद केली तर हा सगळा भविष्यामध्ये काही अनर्थ घडणार नाही. नसता याला वेगळं वळण लागेल. म्हणून मला सर्व तालुक्यातल्या नेत्यांना विनंती करायची की तुम्ही जे ते त्याचे कार्यकर्ते आणि ते हितचिंतक असतील ते आवडा, जेणेकरून कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाणार नाही आणि काही घडणार नाही. एवढी मला विनंती करायची. सगळ्यांना एक सांगायचंय, हे की चाललंय पोस्ट चालल्यात, मतदानावर निकालावर चालल्यात, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कोणी काय केलंय. मग आपण येणाऱ्या काळात काय करायचंय ठरवा. हे निश्चय एवढी तुम्ही ओबीसी बांधवाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही विनाकारण समाजामध्ये निर्माण करणारे ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना माझी सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना माझी विनंती आहे, आपण कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे याचा काही संबंध नसतो. राजकारणामध्ये बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे पूर्ण देश चालतो. त्यामुळे सर्व बांधवांना माझी विनंती आहे, विनाकारण एकमेकाच्या पोस्ट टाकून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करू नये. आणि सर्वांना माझी विनंती आहे की आपण काल निकाल लागलाय, काही तो मोकळ्या मनाने स्वीकारलेला आहे, तरी जे कोणी पोस्ट टाकतील त्याच्यावर कायदेशीर प्रशासनाने कारवाई करावी ही माझी विनंती आहे. एवढं बोलून माझं रयतेचे राजे छत्रपती शिवराय, भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुरती लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला प्रथमतः विनम्र अभिवादन करून आजच्या या निषेध मोर्चेच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्यावरती खालच्या स्तरावरती सोशल मीडियावरती आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्या टिप्पणीच्या विरोधामध्ये या ठिकाणी तमाम सर्व ओबीसी दलित सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, निवडणुका येतील जातील, हा जीत होईल, परंतु कोणाच्या जातीवर आणि